लहान मुलांचं आपण जर बोललो ना मॅडम, तर सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे की 2 वर्षापेक्षा कमी जर मूल असेल तर त्याला आयडियली असं भरपूर ठिकाणी रिसर्च सांगतं की त्यांना तुम्ही बिलकुल मोबाईल नाही दिलं पाहिजे. बिलकुल म्हणजे एकही मिनटं नाही. कारण त्यांचं मेंदू जो आहे तो इतकं फास्ट ग्रो होत असतो, मोबाईलमुळे ते कुठे ना कुठे त्यांची ग्रोथ कमी होऊन जाते. 2 ते 5 वर्षाचं जर मूल असेल तर तुम्ही मॅक्झिमम त्याला 1 तास मोबाईल किंवा 1 तास कुठल्याही प्रकारचं स्क्रीन देऊ शकता. आता ते रियालिटीमध्ये तसं होत नाही, भरपूर जास्ती मुलं वापरतात ती वेगळी गोष्ट आहे, बट ॲटलिस्ट टार्गेट तो आहे. आणि 5 वर्षाच्या वर जर मुलं असतील तर तुम्हाला एक फॅमिली मोबाईल प्लॅन क्रिएट करावा असं मी म्हणतो. म्हणजे काय, आई वडील दोघंही काम करतायत, पण घरी आल्यावर जेव्हा ते फक्त फ्री झाल्यावर तेव्हा ते स्वतः मोबाईल खेळतात, तर तेव्हा मुलाला सांगण्याची तुमची कुठलीच परिस्थिती नसते की बेटा तू खेळू नकोस, कारण तो जो बघतोय तोच करतोय. मुलांची एक बेसिक प्रवृत्ती असते, आम्ही याला म्हणतो मंकी सी मंकी डू, माकड जसं बघतो माकड तसं करतो. तर त्यांच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाचा प्रकार असतात, जे ते बघतात तीच गोष्ट ते मिरर करतात. तर तुम्ही समजा मोबाईल खेळतायत, घरी आल्यावर तुम्ही कामाचं काही करत नाहीये, तर त्याला वाटेल ही योग्य गोष्ट आहे. तर 5 वर्षानंतर तुम्हाला ॲज अ फॅमिली डिसिजन घ्यायला लागेल की बाबा समजा माझा डायनिंग टेबल आहे तर तो नो मोबाईल झोन किंवा नो स्क्रीन झोन असला पाहिजे. रात्रीचा 10 नंतरचा वेळ आणि सकाळी उठल्यानंतरचा 2 तासाचा वेळ हा नो मोबाईल झोन असला पाहिजे. तुम्ही जर ते केलं तर मुलं ते ऐकतील, नाही तर मुलं ऐकणार नाही.